या संदर्भात तपासणी सुरू आहे। रिक्षा चालकांचं लायसन्स तपासलं जाते। आरटीओ अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी सुरू आहे। 15 ऑगस्ट नंतर मराठी बोलता न येणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, सध्या नेमकी काय तपासणी सुरू आहे? श्रुती, पाहिलेलं तर ठाण्यामध्ये MH04च्या ज्या रिक्षा गाड्या आहेत त्या चालक आणि मालक यांच्याकडनं प्रत्येक गाडीची आता नोंदणी केली जाते। 15 ऑगस्ट नंतर ज्यांना मराठी बोलता येणार नाही अशांवरती कारवाई करण्याचे आदेश जे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। त्या अगोदर आता आरटीओ अधिकारी प्रत्येक आता रिक्षाची नोंद करत आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं लायसन असेल, परवाना असेल, त्यासोबत त्यांना मराठी येते का नाही आणि मराठी येत नसेल तर तशी नोंद केली जाते। त्यांचा मोबाईल नंबर देखील घेतला जातात। प्रत्येक ठिकाणी त्या पॉईंटवरती आता आरटीओकडनं ह्या मोहीम राबवली जात आहे। आत्तापासूनच ते आता कामाला लागलेले आहेत आणि या संदर्भातल्या माहिती त्यांच्याकडनं घेतली जाते। प्रत्येक रिक्षा चालक असेल, मालक असेल, त्यांच्याकडनं प्रत्येक गाडीची नोंद केली जाते आणि MH04च्या ज्या गाड्या आहेत ठाण्यातल्या त्या रिक्षांची आता नोंद केली जाते आणि त्यांचे नंबर घेतले जातात। ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती देखील येणाऱ्या काळात आता 15 ऑगस्ट नंतर आता मोठी कारवाई केली जाणार आहे। मात्र त्या अगोदरच नक्कीच याबाबत अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।